अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरामध्ये आता पोशाखाची नियमावली असणार आहे। चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून वस्त्र संहिता लागू करण्यात आली। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी नियमावली तयार केली गेली। आता अष्टविनायक मंदिरात सुद्धा पोशाख नियमावली असणार आहे। अष्टविनायक गणपतींसह 5 मंदिरामध्ये आता पोशाखाची नियमावली लागू करण्यात आली। चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून वस्त्र संहिता लागू करण्यात आली। मात्र ही सक्ती नसून मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आली। महत्त्वाची बातमी आता येते। अष्टविनायक मंदिरासह इतर 5 मंदिरामध्ये आता पोशाख नियमावली लागू करण्यात आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, आता या सगळ्या मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली, नेमकं मंदिर ट्रस्टने काय म्हटलं? चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या आधिपत्याखाली येणारी ही जी 5 मंदिरं आहेत त्याच्यामध्ये ही पोशाख आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे। पारदर्शक कपडे घालू नयेत, तोडके कपडे घालू नयेत, अशा प्रकारची ही नियमावली आहे। सक्ती नाही, मात्र मंदिराचं पावित्र्य जपण्यासाठी हे जे नियम आहेत ते लागू करण्यात आल्याचं चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आलेलं आहे। एकूणच सक्ती नसली तरी ज्या पद्धतीने मंदिर ट्रस्टने पत्र काढून ही नियमावली जाहीर केलेली आहे याचा अर्थच मंदिरामध्ये आता ही आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे। कैलास, धन्यवाद या माहितीसाठी। तर आता अष्टविनायक आणि इतर 5 मंदिरांमध्ये पोशाखाची नियमावली लागू करण्यात आली। चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून ही आता नियमावली करण्यात आलेली आहे। वस्त्र संहिता लागू करण्यात आली। मंदिरात येताना तोकडे कपडे घालू नका असं आता या सगळ्या मंदिर ट्रस्टने म्हटलंय। चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून वस्त्र संहिता लागू करण्यात आलेली आहे। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी येऊ नका अशी विनंती असल्याचं देवस्थान ट्रस्टने म्हटलंय।